करणार आहोत। पोलिसांच्या घरांकरता डीजी लोन हे आपण पुन्हा सुरू केलं आणि 12 मे रोजी 1768 कोटी रुपयांना मान्यता दिली। जवळपास 5115 पोलिसांना 1759 कोटी रुपये वितरित केलेले आहेत आणि यासोबत मोठ्या प्रमाणात आपल्या पोलीस गृहनिर्माणच्या माध्यमातून जवळपास 9762 निवासस्थानं जे आहेत यांचे कामं चाललेली आहेत आणि जवळपास 447 निवासस्थानांच्या निविदा या प्रसिद्ध झाल्या आणि 14,000 निवासस्थानं ही त्या ठिकाणी विविध टप्प्यावर आहेत। आमचे कालिदासजी कोळंबकर सातत्याने आहेत ते त्यांना माहिती आहे मी भाषण करणार आहे त्यामुळे ते जाणार नाही। पोलिसांच्या मालकीच्या घरांचा प्रश्न मांडत असतात। आपण बीडीडी चाळीमध्ये पोलिसांना मालकीची घरं दिल्यापासनं मोठ्या प्रमाणात इतरही पोलिसांना वाटतं की तितके वर्ष आमचे झाले आहेत आम्हालाही दिलं पाहिजे। त्या संदर्भात काही कोर्टाच्या केसेस देखील आहेत, पण किमान टप्प्याटप्प्याने पोलिसांना काही प्रमाणात तरी आपल्याला मालकी हक्काची घरं कशी देता येतील, जसं आपण डीजी लोन दिलं आहे ते लोन मालकी हक्काचं घर घेण्याकरताच दिलं आहे। या संदर्भात कालिदासजी आम्ही पुढच्या 7 दिवसामध्ये एक उच्चस्तरीय समिती नेमतो आहोत। या समितीला आम्ही 3 महिन्याचा कालावधी देणार आहोत आणि 3 महिन्यामध्ये या समितीच्या माध्यमातून आपल्याला काय पोलिसांना मालकीची घरं देण्याकरता वेगवेगळ्या काय योजना करता येतील या संदर्भातला प्रयत्न आपण निश्चितपणे करू। पोलीस कुटुंब आरोग्य योजना याच्यामध्ये जवळपास 112 कोटीचा आपण लाभ दिला आहे आणि 2023 नंतर 61 नवीन अशा प्रकारची पोलीस ठाण्यांची निर्मिती केली आहे। एक अजून महत्त्वाचा निर्णय आपण घेतला आहे। मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठं पोलीस दल मुंबईत आहे आणि मुंबईच्या पोलीस दलांकरता घरांचा प्रश्न तर आहेच, पण अस्तित्वात असलेली जी घरं आपण अलॉट केली आहे त्यातलीही 90% घरं जी आहेत ती छोटी आहेत, म्हणजे त्यांना जी देय घरं आहेत त्या देय घरांच्या एवढी ती घरं नाही आहेत, काहीतरी आपल्याला माहिती आहे फार जुनी घरं आहेत। आणि म्हणून आपण आता एक प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये पोलीस दलातील अधिकारी अंमलदार यांच्यासाठी जी काही शासकीय घरं आहेत ती निर्माण करण्याच्या संदर्भात आम्ही मुंबईमध्ये पोलिसांची सगळी भूखंड शोधून काढली। अनेक चांगली मोक्याची भूखंड होती ती सगळी शोधून काढली आणि त्याच्यामध्ये जवळपास 74 महत्त्वाची मोक्याची भूखंड आपल्याला सापडलेली आहेत। या ठिकाणी जवळपास 40,000 शासकीय पोलिसांची निवासस्थानं तयार करण्याचा निर्णय हा मुंबईमध्ये आपण घेतलेला आहे आणि त्यासोबत मुंबईतले पोलीस ठाणे जे आहेत त्यांची अवस्था आपल्याला कल्पना आहे की कशा पद्धतीची आहे। यामध्ये जवळपास 93 सुसज्ज एकसारखे म्हणजे चांगल्या पद्धतीनं सगळ्या सोयी असतील असे नवीन पोलीस स्टेशन्स देखील मुंबईमध्ये बांधण्याचं या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण या ठिकाणी प्रस्तावित केलं आहे। एकूणच अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता पोलिसांच्या घरांच्या संदर्भात अजून पुष्कळ माहिती आहे, पण बराच अजून गोष्टी बोलायच्या असल्यामुळे सगळी माहिती मी देत नाही। एक नार्कोटिक्सच्या संदर्भात अजून मला महत्त्वाची गोष्ट